सातारा जिल्ह्यातील कोरेगाव उत्तरचा भाग हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्याच परिसरातील डोंगरालगत होलेवाडी नावाचे एक छोटंसं गाव आहे. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत जिद्दीने आणि संपूर्ण अभ्यासपूर्वक आपल्या 2 एकर क्षेत्रामध्ये बाळकृष्ण बनगर यांनी रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. 11वी शिक्षण घेतलेले बाळकृष्ण बनगर यांचा घरचा व्यवसाय मेंढपाळाचा होता. मेंढपाळाच्या मागे गावी जात असताना विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले ते सातत्याने पाहत असत. आपल्या डोंगराळ भागामध्ये एक वेगळी किमया करण्याचा निश्चय त्यांनी मनाशी बाळगला आणि रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. बाळकृष्ण बनगर हे आपल्या 2 एकर क्षेत्रामधून वर्षाला 8 ते 10 लाख रुपयाचे उत्पन्न घेत असतात. चला तर मग जाणून घेऊया या ढोबळी मिरची बद्दलची अधिकची माहिती प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण बनगर यांच्याकडून. कोरेगाव जिल्हा सातारा. माझे शिक्षण 11वी. ह्याच्या अगोदर मी एक 5-6 वर्षे आमचा पारंपरिक व्यवसाय म्हणून मी शेळी मेंढ्या पालन करायचो आणि दुसऱ्या गावाला घेऊन जायचो. मग तिकडं मेंढ्या चारत असताना तिकडच्या शेतकऱ्यांची शेती बघून कॅनल खालच्या त्यातून काय आपल्या इकडच्या दुष्काळजन्य परिस्थितीत आपल्याला काय करता येईल ह्या पद्धतीनं मग मी असे पुढं ही करत असताना शेतीत नवीन प्रयोग केले. मग पहिल्या स्टार्टला डाळिंब लागवड केली. डाळिंब लागवड करत असताना परत आल्याची लागवड केली. आले लागवड करत असताना त्याला दुसरं पीक म्हणून टोमॅटो, काकडी, झेंडू अशी विविध प्रकारची पिकं घेतली. आणि आत्ता चालू 1-2 वर्षापूर्वीपासून मी कलर कॅप्सिकमचे पहिल्या वर्षी एक 15 गुंठ्याचा प्लॉट केला. त्यातून जरा बऱ्यापैकी मला उत्पन्न मिळालं. आणि मग आता चालू वर्षी एक 2 एकराचा माझा कलर कॅप्सिकमचा प्लॉट आहे. शेडनेटमध्ये केलेला आहे. आणि त्याचं सर्व ही करत असताना मग अशा हळूहळू शेतीची प्रगती माझी होत गेली. ह्या भागात अतिशय प्रमाण पावसाचं कमी आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची इतकी भीषण टंचाई असते की पाणी 10-10, 15-15, 20-20 मिनटं फक्त विहिरी चालतात आमच्या. आणि मग दुष्काळात काय करायचं म्हणून आम्ही ही मल्चिंगवरती कलर कॅप्सिकम मिरचीचे 2 प्लॉट लावले 1-1 एकराचे. तर लाल पिवळे अशा प्रकारचे 2 प्लॉट आहेत. आणि ह्याला पाणी अतिशय कमी लागते. त्यामुळे हा आम्ही निवड केली ह्या पिकाची. 1 एकरात आता नाही म्हटलं तर एक 17 ते 20 टनापर्यंत ॲव्हरेज मिळेल. आणि ह्यातून सरासरी नाही म्हटलं तर 40 रुपयापासून एक 80 ते 100 रुपयापर्यंत भाव ह्याला मिळला जातो. आणि सरासरी नाही म्हटलं तर एक 60 रुपयाची धरली तरी पूर्ण प्लॉट निघेपर्यंत जवळजवळ 8-10 लाख रुपयाचं अपेक्षित उत्पादन सरासरी मला मिळेल याची अपेक्षा आहे. आणि आता ह्याला पूर्ण म्हणजे निगा राखायचं म्हटलं तर घरगुतीच आम्ही औषधाचे स्प्रे, परत काय खतं असतील लिक्विड खतं, पाणी देणे ही सगळं घरगुतीच आम्ही करतो. म्हणजे मी स्वतः सगळं मॅनेजमेंट ह्याचं करतो. तिथून ह्याचे बॉक्स पॅकिंग करून ही गोव्याला पाठवली जाते. आणि गोव्यातलं पाठवले असता तिथे 40 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत ह्याला रेट मिळतो. आणि ही बाहेरच्याच राज्यात जास्त खपली जाते. आणि ह्याला माझी पत्नी आणि आम्ही आणि एक 8-10 लेबर असते ते त्यांच्याकडून ह्यांची बॉक्स पॅकिंग ही करून विक्रीसाठी पाठवला जातो. रोजची म्हणजे आठवड्यातून 2 वेळा. बाकी सर्व कामं ही लेबरकडून केली जाते. ते ह्याला आठवड्यातून 1-2 वेळा फवारणी असते. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.